वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो. पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं. अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं. स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला. केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. शिरपुरात खान्देश कुलदैवत काणू आईला दिला अश्रू नयनांनी निरोप. काणबाई विसर्जन मिरवणूक, महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी लुटला आनंद. उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात काणूमाता उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात खंडेराव महाराज मंदिर परिसरात अरुणावती नदीपात्रासह तालुक्यात काणूमाता उत्साहात विसर्जन करून काणूमाता सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय. खानदेशची कुलदेवता, एकतेचे प्रतीक आणि उत्साह निर्माण करणाऱ्या काणूमातेची रविवारी 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात काणूमातेची शिरपूर शहरातून तालुक्यात भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. रविवारी स्थापना करण्यात आल्याने शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र धार्मिक आणि आनंदमय वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर सोमवारी मोठ्या उत्साहात बँड डीजेच्या पारंपरिक वाद्यात मिरवणूक काढून दुपारी 2 वाजेपर्यंत विसर्जन करण्यात आले. काणूमातेच्या विसर्जन मिरवणुकीत अबालवृद्धांसह महिला देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे विसर्जन मिरवणूक उत्साहात आनंदमय वातावरणात धुमधडाक्यात विसर्जन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या तालावर महिला थिरकताना दिसून आल्याने बंदोबस्तात आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आपला मोह आवरता न आल्याने त्यांनी देखील कानबाई माता आपल्या डोक्यावर धरत ठेका धरलाय. आता आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या खानदेशचं कुलदैवत काणू आईला निरोप देण्यासाठी जमलेले आहात. काय मनामध्ये भावना आहे आज? आम्ही काल तिला खूप उत्साहात घरी आणली. आम्ही सगळे काल खूप एकत्र आलो. आनंद होता आमच्या मनात सगळ्यात. पण आज तिला आम्ही विसर्जित करतोय तर आमच्या आज अश्रू अनावर होत आहेत. आम्हाला खूप दुःख होत आहे. आजच्या दिवसाची आम्ही पुन्हा पुढच्या वर्षी खूप आतुरतेने वाट बघू आणि कानबाईला पुन्हा इतक्याच आनंदात उत्साहात नाचत कानबाई माता की जय. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.